भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि लिजेंडरी फलंदाज विराट कोहलीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी करून दाखवली होती। यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कोहलीने विक्रमी 765 धावा बनवल्या होत्या। मात्र निराशाजनक गोष्ट अशी राहिली की यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यात टीम इंडिया अयशस्वी ठरली। या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील बॉन्डिंग मैदानात स्पष्टपणे दिसली। हे दोघे शोलेच्या जयवीरूप्रमाणे मैदानात वावरताना दिसले। मात्र आता मीडिया रिपोर्ट्सनुसार वेगळीच बातमी पुढे येते आहे। आगामी T20 वर्ल्ड कप स्पर्धेकरिता रोहित शर्मा विराट कोहलीसाठी मोठा धोका ठरणार असल्याची बातमी पुढे आली आहे। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विराट कोहली ऐवजी अशा फलंदाजाला संघात स्थान देऊ इच्छितो जो कोहलीहूनही आक्रमक खेळेल आणि पहिल्या चेंडूपासूनच चौकार षटकारांचा पाऊस पाडायला सक्षम असेल। T20 क्रिकेट फॉर्मॅटची तीच डिमांड असल्याकारणाने कोहलीचे संघातील स्थान धोक्यात आले आहे। विराट कोहली फलंदाजीला मैदानात आल्यानंतर काही चेंडू खेळून काढतो आणि सेट होतो, मात्र ह्यापायी संघाच्या धावगतीवर ब्रेक लागतो। T20 फॉर्मॅटनुसार असे खेळणे अपेक्षित नसते। त्या कारणाने रोहित शर्मा कोहलीऐवजी ईशान किशन सारख्या आक्रमक फलंदाजाला स्थान देणार असल्याची बातमी पुढे आली आहे। ईशान किशन मुंबई इंडियन्स ह्या IPL टीमचा धुरंधर आणि आक्रमक फलंदाज आहे। शिवाय त्याचा स्ट्राईक रेटही कमालीचा असतो। तेव्हा ईशान किशन कोहलीची जागा घेणार अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत। मित्रांनो, तुमचे ह्यावर काय मत आहे? टीम सिलेक्टर्सने कोहलीला संघात संधी द्यावी अथवा नाही? कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। थँक्यू अँड टेक केअर।